हॅलो हाय नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 चा सोहळा सुरू झालेला आहे आणि रेड कार्पेटवर आपण आहोत, जिथे आपल्यासोबत आहे आवडती तुमच्या ओळखीची अभिनेत्री गायत्री। तुझं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये। कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मी खूप मस्त आहे, खूप सुंदर दिसतेस। पहिल्यांदा लुक बद्दल ऐकायला आवडेल। हो, थँक्यू सो मच। लुक म्हणजे आता तुला माहितीच असेल की आपल्या स्टार प्रवाहामध्ये आपली थीम असते की प्रत्येक सिरियलला एक एक रंग अलॉट केला जातो, म्हणजे त्या सिरियलची टीम त्या कलर कोऑर्डिनेटेड घेते। सो आमच्या टीमला वाईन कलर मिळाला होता आणि मग आमच्यात खूप असं डिस्कशन झालं की कसं आपण काय घालूया, ट्रेडिशनल घालूया, एथनिक घालूया, इंडो वेस्टर्न घालूया का वेस्टर्न घेऊया, काय करूया वगैरे। मग अशी चर्चा झाली की फेस्टिव्ह काही इव्हेंट असला की आपण ट्रेडिशनलच घालतो, त्या सणाचं औचित्य साधून। मग आता जरा फ्लॉन्ट करायला आपल्याला संधी आहे तर वेस्टर्न घालूया, असं करून करून फायनली मग वेस्टर्न लुक आम्ही लॉक केला सगळ्या मुलींनी मिळून। आणि मग पुण्याची माझी एक मैत्रीण आहे प्राजक्ता, जी डिझायनर आहे, तिच्याकडनं हा फायनली आउटफिट आला। खूप सुंदर दिसतेस। मालिकेबद्दल बोलायचं झालं तर सुरू झाल्यापासून मालिकेला खूप प्रेम मिळते प्रेक्षकांचं। नामांकनही बरीच मिळालेली आहेत, कटकारस्थानं तुझी सुरू आहेत, तर काय सांगशील? काय आता नामांकनानंतर जल्लोष कसा असणार आहे? येस, नामांकन मिळाल्याचा आनंद तर डेफिनेटली आहे। याचं कारण की आपण जी वर्षभर, जसं मी मगाशी म्हटलं, आजचा जो सोहळा आहे तो एका दिवसाचा रिझल्ट आहे, पण त्यामागे आम्ही सिरियल सुरू झाल्यापासून जी आमची व्यक्तिरेखा खुलवतोय आणि जी प्रेक्षकांच्या पसंतीस पडते त्या मेहनतीच्यावर मला असं वाटतं थोडीशी कौतुकाची थाप आहे हे नॉमिनेशन किंवा याच्या पुढे जाऊन जर अवॉर्ड मिळालं तर। त्यामुळे येस, डेफिनेटली एक्साइटमेंट आहे, थोडं दडपण आहे। नक्कीच, आणि आम्हाला वाटतं कल्ला होणारच आहे रात्री। सोबतच हे विचारेन की गायत्री म्हणून प्रेक्षकांच्या कशा प्रतिक्रिया आहेत, तुला काय अनुभव आलाय? मला सरप्राइझिंगली मला ना मिक्स रिॲक्शन येतात यावेळी, कारण अदरवाईज युजली काय होतं, विलनचा कॅरेक्टर जेव्हा पण तुम्ही साकारता तेव्हा लोकांना फक्त तुमचा राग येतो, कारण असं वागू नये असं लोकांना मनापासून वाटत असतं, कारण ती वृत्ती चुकीची असते। बट सरप्राइझिंगली ना यावेळी मला काही काही फीडबॅक असेही येत आहेत की हा मग ठीक आहे ना, शी इज जस्ट बिंग प्रॅक्टिकल, व्हॉट इज रॉंग इन इट, जे मला फार म्हणजे कौतुक वाटलं त्याचं, कारण मी स्वतःला असं कन्व्हिन्स करत असते गायत्री प्ले करताना, कारण ते अनलाईक मी तशी नाहीये। सो मी नसलेली व्यक्तिरेखा साकारताना मी स्वतःला असंच कन्व्हिन्स करत असते की अशी मनोवृत्ती जगात एक्झिस्ट करते, त्यामुळे असं कुठे काय असं वाटूच नाही शकत, कारण असं असतं जगात आणि आता ते पटतंय लोकांना, त्यामुळे मला ते बरं वाटतंय। मग ते एक रियालिटीज म्हणू शकतो आपण की असतं, प्रत्येक गोष्ट ही जगात एक्झॅक्टली, आणि प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू ते बरोबर आहे, प्रत्येकाला आपापला पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर असतो, त्यामुळे तसंच गायत्रीला तिचं म्हणणं पटत असतं तसं काय। आणि युजली आपण जसं बघतो ना, घरात अजूनही आपल्याकडे तशीच परिस्थिती आहे की घरातला जो कर्ता पुरुष किंवा कमावून आणणारा जो घर चालवतो ना, नाही म्हटलं तरी कुठेतरी त्याचा एक थोडा अधिकार असतो घरावर। सो तसं हे कॅरेक्टर आहे, फिमेल सेंट्रिक जरी असलं तरी ते काय म्हणतो त्याला, फेमिनिन एनर्जी नाही, त्याला थोडी मस्क्युलिन एनर्जी आहे, जे सहसा पुरुषांकडे ज्या नजरेने पाहिलं जातं। त्यामुळे ती ते घर चालवत असल्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की माझा अधिकार आहे, आणि म्हणून ती सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवते आणि ते चालूच आहे। मग मालिकेत पुढे काय बघायला मिळणार आहे? म्हणजे गायत्री थोडी होणार आहे शांत की कसं काय असणार आहे? गायत्री शांत मी तर खरंच सांगते कधीच नाही होणार, पण तिची कटकारस्थानं पुढे कशी चालणार आहेत किंवा चालणार आहेत किंवा कोणाच्या बाजूने चालणार आहेत हे जाणून घेण्यासाठी डेफिनेटली तुम्ही मालिकाच बघा। बरं, शेवटचा प्रश्न, पुरस्कार सोहळ्याला आपण आहोत, तुला तुझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार मिळालेला आठवतो का? त्यावेळीची आठवण, एखादा किस्सा? पुरस्कार मी म्हणजे हेच म्हणेन की पुरस्कार म्हणजे असा मोठा असं तरी तेव्हा त्या वयात माझ्यासाठी तो खूप मोठा होता। ते म्हणजे मी ह्या क्षेत्रातली सुरुवातच माझी झाली कॉलेजमध्ये, इंटर कॉलेजिएट पासून। तर तेव्हा आम्ही कॉलेजला असताना INT नावाची एक मोठी इंटर कॉलेजिएट स्पर्धा होती, इंडियन नॅशनल थिएटर। हां, तर त्याच्यात आम्ही आमच्या कॉलेजने पार्टिसिपेट केलेलं, आणि त्यातल्या मी 12वीत होते तेव्हा मला वाटतं, आणि त्यातल्या माझ्या एका छोट्याशा कॅरेक्टरसाठी, म्हणजे छोटंसं होतं कॅरेक्टर, लेंथ वाईज फार नव्हतं, पण ते ज्या पद्धतीने झालं होतं त्याच्यावरनं मला त्या INT मध्ये बक्षीस मिळालेलं, आणि ते माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस होतं। आणि मला अजूनही आठवतंय की नाव जेव्हा अनाऊन्स झालं ना, तर त्याच्यानंतरही मला धडधडत होतं, म्हणजे मला कळत होतं की आता स्पर्धा संपली ना, आता विनर अनाऊन्स झालाय, पण मला असं स्पर्धेत असं स्टेजवरनं माझं नाव ऐकायची सवयच नव्हती, तर ते जाऊन आता फक्त घ्यायचं त्याच्यात पण मला धडधड होत होती। सो ती माझी अवॉर्डची पहिली आठवण आणि कायम लक्षात राहील कायम। येस, नक्कीच असेच अवॉर्ड आता मिळत राहतील। तुला खूप खूप शुभेच्छा, थँक्यू सो मच। थँक्यू।